नमस्कार, मी योगिता आणि आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या संपूर्ण बॉडीसाठी योगासन करणार आहोत। या आसनांच्यामुळे तुमच्या शरीरावरती असलेली अतिरिक्त चरबी कमी होण्यासाठी मदत होणार आहे आणि त्याचबरोबर तुमचं वजन देखील कमी होण्यासाठी फायदा होणार आहे। तर सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर आपल्याला सूर्यनमस्कार करणं गरजेचं आहे। सूर्यनमस्कार हा एक सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार आहे। सूर्यनमस्कार जलद गतीने केल्यास वजन कमी करण्यासाठी त्याचा फायदा होतो। तसेच शरीराला आकार येण्यासाठी सूर्यनमस्कार फायदेशीर ठरतात। दररोज 14 सूर्यनमस्कार करणे गरजेचे आहे, परंतु सुरुवात करत असताना तुम्ही 6 सूर्यनमस्कारांनी सुरुवात करा। नंतर वाढवत तुम्ही ते 108 सूर्यनमस्कार करू देखील शकता, परंतु त्यासाठी तुमची शारीरिक क्षमता लक्षात घेणे गरजेचे आहे। म्हणून दररोज 14 सूर्यनमस्कार करणे सोयीचे राहील। तर 10 स्टेपमध्ये सूर्यनमस्कार कसे करायचे ते पाहूयात। दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना जुळलेले, हाताची नमस्कार स्थिती, नजर समोर, पाठीचा कणा ताठ, संथ श्वसन। एक दीर्घ श्वास घेत हात वर, दोन्ही हात जमिनीवरती टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे। 3 डावा पाय मागे, मान मागे, 4 उजवा पाय मागे, तर्फासन, मानेवरती जर बॉल टाकला तर पायांपर्यंत घरघरत गेला पाहिजेत। 5 गुडघे जमिनीवर, छाती जमिनीवर, कपाळ जमिनीवर, 6 भुजंगासन, 7 पर्वतासन, 8 उजवा पाय पुढे, मान मागे, 9 डावा पाय पुढे, कमरेत खाली वाकायचंय आणि 10 नमस्कार स्थिती। वीरभद्रासनापासून सुरुवात करूयात। वीरभद्रासनासाठी काय करायचंय तर मॅटच्या एका बाजूवरती यायचंय, समोरच्या बाजूला मॅट असलं पाहिजे। सुरुवातीला काय करायचं म्हणजे एकला काय करायचंय, डावा पाय जास्तीत जास्त पुढे, उजव्या पायाचा चवडा उजवीकडे फिरवून घ्यायचा आहे, डावा पाय गुडघ्यात फोल्ड करायचा आहे, हाताची नमस्कार स्थिती गुडघ्यावरती आणि एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे। श्वासाबरोबर हाताची नमस्कार स्थिती कानाच्या सरळ रेषेमध्ये मागे, आसन सावकाश सोडायचंय। हाताची नमस्कार स्थिती डाव्या पायावरती, कमरेत सरळ, पाय सरळ करून घ्यायचंय आणि डावा पाय मागे। आता उजव्या पायाने करायचंय। उजवा पाय जास्तीत जास्त पुढे घ्यायचा, डाव्या पायाचा चवडा डावीकडे वळवायचा, उजवा पाय गुडघ्यात फोल्ड, हाताची नमस्कार स्थिती गुडघ्यावरती, एक दीर्घ श्वास घ्यायचाय। श्वासाबरोबर हाताची नमस्कार स्थिती कानाच्या सरळ रेषेत मागे, संथ श्वसन चालू ठेवायचंय। आसन सोडायचंय सावकाश, हाताची नमस्कार स्थिती गुडघ्यावरती, कमरेत सरळ, पाय सरळ करून घ्यायचा आणि पाय जागेवरती रिलॅक्स। त्याच्यानंतर आपण करूया त्रिकोणासन। त्रिकोणासनासाठी काय करायचंय, मॅटच्या मध्ये यायचंय, पायामध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय, डाव्या पायाचा चवडा डावीकडे वळवून घ्यायचा, दोन्ही हात खांद्या सरळ रेषेत बाजूला, डावा पाय गुडघ्यात फोल्ड करायचा, एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत कमरेत खाली वाकायचंय। डाव्या पायाचा हात किंवा तळवा डाव्या पायाच्या पंजाजवळ, उजवा हात कानाच्या सरळ रेषेत वरती, नजर समोर, आसनामध्ये स्थिर राहायचंय, संथ श्वसन चालू ठेवायचंय। तुमच्या शरीराची जेवढी क्षमता आहे तितका वेळ या आसनामध्ये स्थिर राहायचंय। आसन सोडूयात सावकाश, कमरेत सरळ, पाय गुडघ्यात सरळ, हात जागेवर, चवडा सरळ करून घ्यायचा आणि दोन्ही पाय एकमेकांच्या जवळ। आता उजव्या पायाने करूयात। दोन्ही पायामध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय, उजव्या पायाचा चवडा उजवीकडे घ्यायचा आहे, दोन्ही हात खांद्या सरळ रेषेत बाजूला, उजवा पाय गुडघ्यात फोल्ड करायचा, एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत कमरेत खाली वाकायचंय। उजव्या हाताचा तळवा उजव्या पायाच्या चवड्याजवळ येऊ देत, हात कानाच्या सरळ रेषेत वर, नजर समोर, संथ श्वसन। संपूर्ण शरीरावरती ताण येतो, शरीराची अतिरिक्त चरबी कमी होण्यासाठी मदत होते। आसन सोडूयात सावकाश, कमरेत सरळ, पाय सरळ, हात जागेवर आणि पाय दोन्ही जागेवरती घ्यायचे। याच्यानंतर आपण गरुडासन करणार आहोत।
दिसायला एकदम साधं दिसतं, पण या आसनाचा आपल्या शरीराला खूप फायदा होणार आहे. तर दोन्ही पायांच्या टाचा एकमेकांना जुळलेल्या, थोडंसं गुडघ्यात पाय फोल्ड करायचे आहेत, कॉन्सन्ट्रेट करायचे, नजर समोर. डावा पाय पहिला वर उचलायचा आहे, डाव्या पायाने उजव्या पायाभोवती वेटोळा घालायचा आहे आणि पायाचे बोटे डावीकडून बाहेर आली पाहिजेत. तसंच उजव्या हाताला डाव्या हाताने वेटोळा घालायचा आहे आणि हाताची नमस्कार स्थिती समोर. संथ श्वसन. आसनामध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. हाताची आणि पायाचे स्नायू बळकट होतात. हाताची व पायाची अतिरिक्त चरबी कमी होण्यासाठी मदत होते. आसन सोडायचं आहे. सावकाश हाताचे वेटोळे सोडून घ्यायचे, मग पायाचा वेटोळा सोडून घ्यायचा आहे आणि पाय गुडघ्यात सरळ. ओके, आता उजव्या पायाने करूयात. दोन्ही पायांच्या टाचा एकमेकांना जुळलेल्या, गुडघ्यात थोडंसं वाकायचं आहे. उजव्या पायाने डाव्या पायाभोवती वेटोळा घालायचा आहे. पायाची बोटे उजव्या बाजून बाहेर आली पाहिजेत. तसंच उजव्या हाताला डाव्या हाताने वेटोळा घालायचा. हाताची नमस्कार स्थिती. संथ श्वसन. आसन सावकाश सोडूयात. सावकाश हाताचा वेटोळा काढून घ्यायचा, पायाचा आणि गुडघ्यात सरळ. याच्यानंतर आपण बैठक स्थितीमध्ये यायचंय. बैठक स्थितीतला आसने करूया. तर अर्ध मत्स्येंद्रिय आसनासाठी डावा पाय गुडघ्यात फोल्ड करायचा आहे आणि उजव्या पायाच्या पलीकडे नेऊन ठेवायचा. उजवा पाय गुडघ्यात फोल्ड, टाच पार्श्वभागाजवळ टेकलेली. उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला रेटा द्यायचा आणि पायाचा घोटा पकडण्याचा प्रयत्न करायचा आहे. उजवा हात कमरेभोवती गोल, मान मागे, संथ श्वसन. या आसनामध्ये बघा संपूर्ण शरीर व्यस्त राहतं. त्याच्यामुळे शरीरावरती साचलेली अतिरिक्त चरबी कमी होण्यासाठी मदत होते, पचनशक्ती सुधारते. आसन सोडूयात. मान सरळ, हात जागेवर. पहिला उजवा पाय सरळ करून घ्यायचा आहे, त्यानंतर डावा पाय अलीकडे घेऊन सरळ. आता उजव्या पायाने करायचं आहे. उजवा पाय गुडघ्यात फोल्ड करून डाव्या पायाच्या पलीकडे, डावा पाय गुडघ्यात फोल्ड करून टाच पार्श्वभागाजवळ घ्यायचे. डाव्या हाताच्या कोपराने उजव्या पायाच्या गुडघ्याला रेटा द्यायचा आहे. हाताने घोटा पकडायचा प्रयत्न करायचा आहे. उजवा हात कमरेभोवती गोल, मान मागे, संथ श्वसन. आसनामध्ये जितका वेळ स्थिर राहाल तितकाच फायदा होणार आहे. आसनामुळे संपूर्ण शरीरातील स्नायू बळकट होत आहेत. शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यासाठी मदत होते. असं सोडायचं आहे. मान सरळ, हात जागेवर. पहिला डावा पाय सरळ करून घ्यायचा आहे आणि मग उजवा पाय अलीकडे घेऊन जागेवरती. याच्यानंतर नौकासन करूयात. नौकासनासाठी पहिला दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करून शरीराजवळ घ्यायचे आहेत. दोन्ही हात मांड्यांच्या खाली घेऊन पाय सरळ करायचा प्रयत्न करायचा आणि हात सरळ समोर. या आसनामुळे पोटावरती ताण येतो. पोटाची अतिरिक्त चरबी कमी होण्यासाठी मदत होते. वजन कमी होण्यासाठी अतिशय फायदेशीर असं हे आसन आहे. जितका वेळ तुम्हाला शक्य आहे तितका वेळ आसनामध्ये स्थिर राहायचंय. आसन सावकाश सोडायचंय. सावकाश दोन्ही हातांनी पायांना आधार द्यायचा आहे आणि पाय सरळ जागेवर. तर याच्यानंतर आपण पोटावरती झोपून आसन करूयात. त्यासाठी पोटावरती यायचंय. हात शरीराला टेकलेले, तळहात जमिनीवरती, हनुवटी जमिनीवर. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आसन करूयात भुजंगासन. हात गोलाकार फिरवत छातीजवळ एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वासाबरोबर हनुवटी, छाती, पोट आणि ओटी बोटाचा भाग देखील वर उचलायचा आहे. हात कोपरात सरळ, मान जास्तीत जास्त मागे टाकायचे आहे. असं सावकाश सोडायचं आहे. सावकाश हनुवटी जमिनीवर, हात जागेवर. याच्यानंतर आपण धनुरासन करायचं आहे. धनुरासनासाठी काय करायचं आहे तर दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करायचे आहेत. टाचा पार्श्वभागाजवळ घेऊन यायचे आहेत.
दोन्ही हातांनी दोन्ही पायाचे घोटे पकडण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि 3 ला एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वासाबरोबर मांड्या आणि छातीचा भाग जास्तीत जास्त वर उचलायचा प्रयत्न करायचा आहे. मान मागे, आसन सावकाश सोडायचं आहे. सावकाश मांड्या, छाती, हनुवटी जमिनीवर, हात जागेवर आणि पाय गुडघ्या सरळ करून जागेवरती. याच्यानंतर आपण पाठीवरती झोपायचं आहे. पाठीवरती झोपून करायच्या आसनांमध्ये सर्वात प्रथम आपण करणार आहोत सेतुबंधासन. सेतुबंधासनासाठी दोन्ही पायांच्या टाचा पार्श्वभागाजवळ घेऊन यायचे आहेत. दोन्ही हातांनी पायाचे घोटे पकडण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वासाबरोबर पाठीचा भाग जास्तीत जास्त वर उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे. छातीचा भाग देखील वर उचलायचा आहे. आसनामध्ये स्थिर राहायचंय. संपूर्ण शरीरातील रक्तप्रवाह डोक्याकडे येतोय. मेंदूची कार्यक्षमता वाढते. थायरॉइड ग्रंथीवरती दाब येतोय. थायरॉइड ग्रंथीचं कार्य सुधारण्यासाठी मदत होते. आसन सोडूया. सावकाश पाठ जमिनीवर, हात जागेवर आणि पाय गुडघ्या सरळ करून जागेवरती. रिलॅक्स. 2 आसनांमध्ये 10 सेकंदाची विश्रांती घेणं गरजेचं आहे. याच्यानंतर आपल्याला करायचं आहे चक्रासन. दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करून टाचा पार्श्वभागाजवळ घ्यायचे आहेत. दोन्ही हात गोलाकार फिरवून तळ हात जमिनीवर, बोटे पायाच्या दिशेने, कोपर आकाशाकडे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वासाबरोबर संपूर्ण शरीर आकाशाच्या दिशेने वर उचलायचं आहे. आसन सोडूयात. रिलॅक्स. चक्रासनामुळे संपूर्ण शरीरावरती ताण येतो. पोटाचा भाग ताणला जातो. मणक्याचा भाग ताणला जातो. मणका लवचिक होण्यासाठी मदत होते. याच्यानंतरचं सर्वात महत्त्वाचं आसन म्हणजे सर्वांगासन. सर्वांगासनाला आसनांची राणी असं म्हटलं जातं. सर्व प्रकारचे विकार बरे होण्यासाठी सर्वांगासनाचा फायदा होतो. तर सुरुवात करूयात. 1 ला दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता वर उचलायचे आहेत आणि 90 अंशाच्या कोनापर्यंत घेऊन यायचे आहेत. 2 ला काय करायचं आहे, दोन्ही हातांनी कमरेला आधार द्यायचा आहे आणि पाठीचा भाग जास्त वर उचलायचा प्रयत्न करायचा आहे. 3 ला काय करायचं आहे बघा, कमरेचा आधार पाठीवरती घेऊन यायचा आहे. संपूर्ण शरीराचा भार खांद्यांवरती. नजर पायाच्या अंगठ्याकडे. आसन सावकाश सोडायचंय. सावकाश पाय डोक्यावरती घेऊन यायचे. 2 ला कमरेचा मणका टेकवत पाय 90 अंशाच्या कोनापर्यंत आणि 3 ला सावकाश पाय जमिनीवर. रिलॅक्स. दोन्ही पायामध्ये 1 ते 1.5 फूट इतकं अंतर घ्या. शवासन करायचंय. दोन्ही हात शरीरापासून 4 ते 6 इंच इतके दूर. मान सोयीस्करित्या डावीकडे किंवा उजवीकडे झुकलेली. संथ श्वसन. शरीरावरचं ताण काढून टाकायचंय. 5 मिनिटं या आसनामध्ये स्थिर राहायचंय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.